उरलेल्या क्वेश्चन्स मध्ये 3-4 टाईपचे अजून प्रश्न राहिलेले आहेत. लास्ट वाला आपण नाही घेणार, तो क्युबिकचा आलेला आहे. तो सध्या तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. हा एक वर्ड प्रॉब्लेम आहे. अजून एक 2-3 वर्ड प्रॉब्लेम आहेत. ते आपल्याला चांगले लक्षात घ्यायचे, नेहमी विचारले जातात. आता तिथे म्हणते बघा, सम ऑफ द एरियाज ऑफ 2 स्क्वेअर्स इज 468 मीटर स्क्वेअर. इफ द डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर्स इज 24, फाइंड द साइड्स ऑफ द 2 स्क्वेअर. आता 2 स्क्वेअर आहेत. पेरिमीटरच्या लेंथ मध्ये डिफरन्स आहे, याचा अर्थ साइड सेम नाही. समजलं? साइड सेम असतात तर कॉन्ग्रंट झाले असते, सेम एरिया सेम पेरिमीटर आली असते. त्याचा अर्थ दोघांच्या साइड वेगवेगळ्या आहेत, एकाला एक्स एकाला वाय माना, दोघांचा एरिया घ्या, सबस्टिट्यूट करा, सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करा. ट्राय दिस. असं समजा की जे 2 स्क्वेअर आहेत त्यांच्या आपण ज्या साइड्स आहेत एक्स आणि वाय मानू. तर पहिली कंडिशन, एरियाची कंडिशन काय आहे? त्यांच्या एरियाची सम 468 आहे. हे पहिले इक्वेशन बनेल. आता आपल्याला घ्यायच्या पेरिमीटर्स. पहिल्याची पेरिमीटर 4x, दुसऱ्याची 4y. तर आपल्याला सांगितलंय की दोघांच्या पेरिमीटरचा डिफरन्स 24 आहे. त्याला 4 ने डिवाइड करा, 6 येतं. तिथून तुम्ही y ला सबस्टिट्यूट करा, x मायनस 6, किंवा x लाही करू शकता, कोणा एकाला करू शकता, काही अडचण नाही. हे झालं. आता याला उचलून इक्वेशन 1 मध्ये ठेवून द्या. पुट इन 1. तर एक्स स्क्वेअर तसंच राहील, y होईल x मायनस 6 होल स्क्वेअर, 468. संपलं. हे झालं 12, हा झाला 36, हा मायनस 468. पुन्हा 2x स्क्वेअर मायनस 12x मायनस इथं आले 2, 3, 432 बरोबर. याला अजून 2 ने डिवाइड करा. 16 चे फॅक्टर 6 आणायचे. 18, 12. ठीक आहे. तर एक येईल -18 आणि येईल +12. तर असे निगेटिव्ह प्रोडक्ट मिळेल. तर x ची व्हॅल्यू +18 -12. ही लेंथ आहे, साइड लेंथ निगेटिव्ह घेत नाही आपण. तर x 18 येईल. आता याला उचला, इथे ठेवा. तर इथून y येतं 18 - 6. सो साइड लेंथ्स आर 18 and 12. समजलं? हा नॉर्मल क्वेश्चन आहे, असे येतात बोर्ड मध्ये. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. चलो नेक्स्ट. Motorboat whose speed is 18 km/h in still water takes 1 hour more to go 24 km upstream than to return downstream to the same spot. Find the speed of the stream. खूप जणांच्या डोक्याच्या वर जाते हे. तर आता याचा तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला याचा कॉन्सेप्ट मी गोष्ट सांगतो. हा रिव्हर फ्लो घ्या. इथे घ्या ती मोटर बोट, ही तिची डायरेक्शन, ही रिव्हरची डायरेक्शन. जिकडे रिव्हर जाते त्याला म्हणायचं डाऊनस्ट्रीम. त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला म्हणतात अपस्ट्रीम. पहिल्यांदा ते हे माहित पाहिजे. रिव्हरच्या डायरेक्शन मध्ये बोट जाणे म्हणजे डाऊनस्ट्रीम. जिकडे पाणी चाललंय तिकडे बोट जात असेल तर स्पीड वाढेल, कारण ती स्पीड एकमेकाला वेलॉसिटी आहे ना, ती वेलॉसिटी सपोर्ट करेल. तर नेहमी एक रूल लक्षात ठेवायचा, डाऊनस्ट्रीम केसेस जेव्हा असतात तेव्हा आपण ज्या स्पीड घेतो, स्पीड्स आर ऑलवेज ऍडेड. डाऊनस्ट्रीम मध्ये नेहमी ऍड करायचं. अपस्ट्रीम स्पीड ऑलवेज सबट्रॅक्टेड. आता सबट्रॅक्ट करताना मोठ्यातून लहान करा, नाही तर निगेटिव्ह होईल.
मी स्पीड बद्दल बोलतोय, व्हेलॉसिटी नाही. तर स्पीडला आपल्याला पॉझिटिव्ह ठेवावं लागतं. हे 2 रूल आणि सगळ्यात मेन IMP क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी नेहमी लक्षात ठेवायचं. जी तुमची स्पीड ऑफ बोट असते, ही नेहमी ग्रेटर असणार स्पीड ऑफ स्ट्रीमपेक्षा. नाहीतर स्ट्रीम त्याला आपल्यासोबत घेऊन जाईल कुठे. ही कंडिशन नेहमी मानायची. झालं. आता तुम्हाला विचारले स्पीड ऑफ द स्ट्रीम. लेट स्पीड ऑफ स्ट्रीम x किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ बोट दिले. स्पीड ऑफ बोट 18 किलोमीटर पर आवर. डिस्टन्स 24 किलोमीटर दिलेला आहे. झालं. तर आपल्याला काढायचं टाइम. टाइम असते डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मी तुम्हाला म्हणलं नेहमी या टाईपचे प्रश्न असे सोडवायचे. चला, अपस्ट्रीमचा टाइम घ्या TU. अपस्ट्रीमचा टाइम TU. अपस्ट्रीम मध्ये किती गेलं? 24. स्पीड अपस्ट्रीम मध्ये स्पीड्स आर सबट्रॅक्टेड. कोणाची स्पीड जास्त आहे? बोटची. स्ट्रीमची किती मानली? x. तर 18 मायनस x. हे TU झालं. आता TD डाऊनस्ट्रीम. सेम डिस्टन्स वापस आले टू द सेम स्पॉट, म्हणजे तेवढंच वापस यावं लागलं त्याला. तर इथे स्पीड काय होणार? ठीक आहे, सांगा कोणत्याला टाइम जास्त लागेल? अपस्ट्रीमला जास्त वेळ लागेल, कारण वॉटर रेजिस्टन्स लागेल तिथे. तर या केसमध्ये अपस्ट्रीमचा टाइम आणि डाऊनस्ट्रीमचा टाइम यांच्यात डिफरन्स राहील, आणि तो दिला 1 मोर आवर ॲगो. तर इथे तुम्हाला डिफरन्स 1 घ्यायचा आहे. तर दिस मायनस दिस इज इक्वल टू 1 ठेवा. 24 बाहेर काढा, आपण परवा एक क्वेश्चन केला होता. हे किती आहे? 24 अपॉन 18 माइनस एक्स. 24 अपॉन 18 प्लस एक्स इज 1. इसको क्वाड्रेटिक बना के सॉल्व करो, बताओ. 24 कॉमन आउट करा. हे मायनस आहे. बस आता याला घ्या 1 अपॉन 18 मायनस एक्स. 18 प्लस एक्स. 24 ला इकडे आणा. क्रॉस मल्टिप्लाय करा. इथं होईल प्लस एक्स. खाली झाला 324 मायनस एक्स स्क्वेअर. ए प्लस बी ए माइनस बी लावा. यहां से ये कैंसल. 2x. इथून येते 48x. त्या दोघांना इकडे आणा. मायनस 324. 54 6. x प्लस 54. x मायनस 6. हा मायनस 54 प्लस 6. स्पीड निगेटिव्ह नसते. तर इथून आपण स्पीड ऑफ बोट 6 किलोमीटर पर आवर लिहितो. समजलं? हे डाऊनस्ट्रीमच्या केसेसमध्ये, अपस्ट्रीमच्या केसेसमध्ये हे बेसिक्स इथे जे लिहून दिलेत एवढे अजम्पशन्स पक्के डोक्यात ठेवायचे, तर क्वेश्चन बनतो, नाही तर चुकतात. IIIT हैदराबादच्या UGEE एक्झाम मध्ये हा एक टॉपिक आहे. हा खूप जास्त विचारला जातो. मी याच्यावर माझ्या युट्यूबवर 4 व्हिडिओ पण आहेत. मी याला खूप डीप मध्ये शिकवलेले. चलो नेक्स्ट. हा ए, हा एवढा बी आणि हा सी आहे. याची फॅक्टरायझेशन मध्ये एक आयडिया आहे, पण ती खूप थिंकिंग साठी अवघड आहे. हा ऍक्च्युली जेई मेन्स मध्ये आलेला प्रश्न. जेई मेन्स मध्ये आलेला आहे मागे. आधी ह्याला फॅक्टराइज करतात, मग त्याला याच्यासोबत मल्टिप्लाय करून त्याचे फॅक्टर आणून ह्याला आणतात. स्प्लिटिंग द मिडल टर्म. तर एवढं डोक्यात आणणं अवघड आहे. ही मेथड कधी सोपी, दिसायला लांब आहे पण सोपी आहे. बघा मी काय घेतलं, मायनस बी. बघा मायनसचा मायनस प्लस झाला, प्लस मायनस
बी स्क्वेअर म्हणजे बघा 9चा स्क्वेअर आणि ए प्लस बीचा स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस 4ac. 4 9 जा 36. हा ए आणि सी यांचं हे प्रोडक्ट आहे. खाली आहे 2a. 2a किती झाला 18. हे लावला आपला श्रीधराचार्य फॉर्म्युला. हे घ्या. आता याला ओपन केलं. आता इथून काम सोपं आहे. याला मल्टिप्लाय केलं, लाईक टर्म जवळ घेऊन एक क्वाड्रॅटिक मिळालं मध्ये. या क्वाड्रॅटिकला नीट बघा, 9 कॉमन आउट केला, हा ए मायनस बी होल स्क्वेअर होतो. याला फॅक्टराइज करण्याचा काय फायदा आहे? 9चा स्क्वेअर रूट 3 बाहेर येतो. मग इथून 3 कॉमन आउट काढू, पुढची स्टोरी ती आपण आता केलेली आहे. तर 3 याला कॅन्सल करून आपल्याकडे एकदा प्लस एकदा मायनस होते. एकदा प्लस एकदा मायनस सेपरेट करून घ्या. मग याला सिम्प्लिफाय करून एक्सची व्हॅल्यू येईल आणि इकडून एक्सची व्हॅल्यू येईल. चांगला प्रश्न आहे. समझे? ऐसा भी थोड़ा थोड़ा पूछते हैं तो आना चाहिए. आज क्वेश्चन खूप वेळा विचारतात. बघा, नळाच्या 2 टॅप्स आहेत. एकत्र चालू केलं तर 9R3/8 एवढ्या टाइम मध्ये ते टाकी भरतात. लार्जर डायमीटर ज्याचा आहे त्याला स्मॉलर डायमीटरच्या टॅपपेक्षा 10 आवर्स कमी लागतात टाकी भरायला, सेपरेटली चालू केले तर. लार्जर डायमीटर तर जास्त पाणी पडणार त्याच्यातून, त्याच्यामुळे वेळ कमी लागणार. जर आपण दोघांना सेपरेटली यूज करून टाकी भरली तर दोघांना सेपरेटली किती किती वेळ लागेल. कधीही वर्क लेबरचे क्वेश्चन करताना ह्याच्यामध्ये काय करायचं, समजा लार्जर टॅप जो आहे त्याला x आवर्स लागतील, स्मॉलरला y आवर्स लागतील. ठीक आहे. किंवा असं म्हणा, लार्जरला स्मॉलरला काय करा, x म्हणा, तर लार्जरला x मायनस 10 करा. एकच व्हेरिएबल ठेवा ना. 2 व्हेरिएबल करून करायला हे 2 व्हेरिएबलनं पण जमतं. ठीक आहे. ह्याला 2 इक्वेशन कुठून मिळतात? x प्लस वायची ही इक्वेशन मिळते. पण तुम्हाला एक सॉल्व्ह करण्याची टेक्निक सांगतो. कधीही डायरेक्ट x प्लस वाय नाही करायचं. नळाचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये एका तासात किती भरते हे आधी काढायचं, त्याचं युनिट बनवायचं. समजा ही भिंत रंगवायचं काम दिलं 2 माणसांना, एकाने इकडून स्टार्ट केलं, एकाने इकडून. त्यानं जर एकट्याने, इकडच्या माणसाने एकट्यानेच जर हे काम घेतलं असतं तर असं समजा की ही भिंत त्याला पूर्ण प्रॉपरली कलर करायला 2 तास लागतात. आणि इकडच्या एकट्याला दिलं असतं, ते थोडं आळशी आहे, त्याला 4 तास लागतात. तर दोघांनी मिळून जर काम केलं तर 6 तास लागतील काय? लॉजिक तर लावा. हा एकटा 2 तासात करतो, हा एकटा 4 तासात करतो, तर दोघं मिळून 6 तासात करतील काय? दोघं मिळून 2 आणि 4 तासापेक्षा नक्कीच कमी करणार. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय बघावं लागेल, हा 1 तासात किती करतो, हा 1 तासात किती. बघा, ह्याला करण्यासाठी 2 तास लागतात, तर 1 तासात तो किती काम करेल, 1/2. हा 4 तासात करतो, तर तो 1 तासात किती करेल, 1/4. एक काम पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो, तर हे तसंच आहे. असं समजा, जो स्मॉलर टॅप आहे, तुम्हाला करा म्हणत नाही, इक्वेशन तयार करून देतो. स्मॉलर टॅपला समजा x आवर्स लागतात, लार्जरला त्याच्याहून 10 आवर्स कमी. हे त्याचा टोटल टाइम आहे. आता इथं आपण काय करू, इन 1 आवर, एका तासात स्मॉलर टॅप किती पार्ट भरेल टाकीचा, तो भरेल 1/x पार्ट. हा त्याला लागणारा टाइम आहे. लार्जर किती भरेल, 1/x मायनस 10, एवढी टाकी भरेल तो. आता टोटल टाइम किती लागत होता, एवढा. टोटल टाइम होता 72 आणि 3 75/8 इन 1 आवर. एका तासात किती भरेल मग हे तर पूर्ण झालं ना, तर ते ह्याचा रेसिप्रोकल होईल. अरे बा 1/, करताय ना तुम्ही, तर हे एका तासातलं, हे एका तासातलं आणि हे टोटल एका तासातलं. तर इक्वेशन काय मिळेल, 1/x 1/x मायनस 10, हे दोन्ही मिळून किती भरते, 8/70. झाला क्वेश्चन मागच्या ट्रेन सारखा आहे त्यासारखा. आता क्रॉस मल्टिप्लाय करून क्वाड्रॅटिक बनवायचं, सॉल्व्ह करायचं. याला नेहमी 1 तासात कन्वर्ट करून काढायचं. काढा आन्सर.